दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 6 मधील गवळी वस्ती येथील अनेक घरांमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा सांगून देखील दखल घेतली जात नसल्यानं नागरिकांना या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप हेमंत पिंगळे, अरविंद गवळी आणि विष्णू जगताप यांनी केलाय। गवळी वस्तीला मागील 5 वर्षापासून ड्रेनेजच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। यापूर्वी अनेकदा ड्रेनेज लाईनचं काम हाती घेण्यात आलं। तात्पुरत्या स्वरूपात कामं मार्गी लागली असली तरी ड्रेनेजची समस्या कायम स्वरूपी संपली नाही। बुधवारी पाण्याचा दिवस होता। महिला पाणी भरत असताना अनेकांच्या घरामध्ये थेट ड्रेनेजचं पाणी शिरलं आणि बघता बघता घरात तळी निर्माण झाली। त्यामुळे पिण्याचं पाणी भरता आलं नसल्यानं महिलांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। गवळी वस्तीमधील नागरिकांना केवळ ड्रेनेजच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासह अंतर्गत खराब रस्त्यांचा देखील सामना करावा लागतोय। ड्रेनेजची समस्या सुटत नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक आल्यापासून नागरिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे। ड्रेनेजच्या कामासाठी असलेले कर्मचारी इम्तियाज शेख यांच्याविषयी नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।